नमस्कार, मी प्रतीक्षा महानगर लाईव्ह मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। सध्या आपण दादरमध्ये आहोत आणि दादरच्या कबूतरखान्याच्या बंदीवरून मुद्द्यावरून सध्या तरी वातावरण आपल्याला पाहायला मिळालं आतापर्यंत। तर मराठी एकीकरण समितीने इथे जे आंदोलन केलेलं त्या आंदोलनाचं स्वरूप सध्या तीव्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतं इकडे की मराठी एकीकरण समितीने कबूतरखाना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं होतं। मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय आणि इतकंच नाही तर पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाल्याची घटना समोर येते। याच वेळी जैन समाजावर कोणतीही कारवाई न झाल्याने असे अनेक स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। जैन समाजाने देखील प्रश्न उपस्थित केलेले आहेत। जैन समाजावर कोणतीही कारवाई न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले। आपण या संदर्भात आपण अपडेट सगळे जाणून घेतोय। जिथे आज सकाळपासून आपण पाहतोय की तणावपूर्ण वातावरण झालेलं आहे। मराठी एकीकरण समितीने कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन केलेलं आहे। त्यांना बंदी हवीच आहे। तर समितीचं म्हणणं आहे की कबूतरखान्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे सध्या तरी, त्यामुळे याला कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी होती। मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि तरीही समितीचे कार्यकर्ते सकाळी 10 वाजता इथे जमले। 10 वाजल्यापासून इथे येत होते आणि यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालं। तर याच गोंधळात काही पत्रकारांना देखील धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि याआधी 6 ऑगस्ट रोजी जैन समाजाने कबूतरखान्यावरील ताडपत्री फाडून आंदोलन केलं होतं। जैन समाजाचा दावा आहे की कबुतरांना खाद्य देणे हा त्यांचा एक धार्मिक आस्थेचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांनी कबुतरांना दाणे टाकणं बंद नाही केलेलं आहे। मात्र जैन समाजाच्या आंदोलनादरम्यान कायद्याचा अवमान आणि पोलिसांची धक्काबुक्की झाल्याचा आरोप देखील आहे। विशेष म्हणजे जैन समाजावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाहीये आणि ज्यामुळे मराठी एकीकरण समितीने संताप व्यक्त केलेला आहे। समितीने जैन समाजाच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आजचा मोर्चा काढलेला आहे। एकंदरीत कायद्याचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा जैन समाजाने ताडपत्री फाडली, बांबू तोडले, तसेच पोलिसांशी झटापट केली। त्यांच्यावरती कोणतीच कारवाई नाही झाली। पण आम्ही फक्त आमच्या हक्कांसाठी, आमच्या परिसरासाठी आणि आरोग्यासाठी जर आम्ही लढत आहोत, आवाज उठवला, तर पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना आणि आम्हाला ताब्यात घेतलेला आणि पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आलेली सांगण्यात आलेली। या संदर्भात आम्ही तुम्हाला सगळ्यांना जे काही अपडेट्स आहेत आम्ही तुम्हाला देतच राहू। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे पाहतोय की 1 वाजेपर्यंत दुकानं बंद करण्यात आली होती आणि 1 वाजेपर्यंत जो आपला जैन मंदिर जे आहे, जैन मंदिरचं मुख्य द्वार आहे ते देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे। पोलिसांची इथे आपण फौज बघतोय, इथे तैनात आहे। आपण इथे पाहू शकतो की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे इथे प्रत्येक जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल। विशेषतः इथे जी गर्दी आहे त्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी हा बंदोबस्त तयार केलेला आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात कबुतरांना बंदीच्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे। या सुनावणीवरतीच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आता या संदर्भात पुढे काय अपडेट्स होतील आम्ही तुम्हाला देतच राहू। तुर्तास मी इथेच थांबते। कॅमेरामॅन कोरी सोबत मी प्रतीक्षा, मुंबई।